सर्वप्रथम सर्व भक्तजनांना मनापासून जय हरी. अमूल्य अशा नरदेहात आलेल्या जीवांना अनमोल आयुष्य व्यर्थ न घालवून जोपर्यंत यम दूर आहे तोवर शिवापर्यंतची वाटचाल वेगात करण्याचा संत बहुत मोलाचा उपदेश करतात. प्रवचनासाठी निवडलेली ओवी तुका म्हणे धावा आहे पंढरी विसावा. संत तुकोबाराय म्हणतात, देवे दिला देह भजना गोमटा. 84 लक्ष योनींतून सतसत विवेक बुद्धी प्राप्त असलेल्या एकमेव अशा मनुष्य देहामार्फतच भगवत प्राप्ती साध्य आहे असे संत सांगतात. 84 लक्ष जीव योनी त्यात मनुष्य देहा वाचुनी अधिकारी ब्रह्मज्ञानी आन कोणी असेना. जेने देहे होय माझी प्राप्ती या लागी आद्य देहो याते म्हणती. याची दुर्लभ गा अवाप्ती भाग्ये पावती नरदेहा. सुदृढ म्हणजे अव्यंग अविकळ सकळ भोग. नवे बहिरे मुके अंधपंग सर्वांगे सांग संपूर्ण. भरतखंडी नरदेह प्राप्ती हे परम भाग्याची संपत्ती. तेथही विवेकू परमार्थी त्याचा वशवर्ती मी परमात्मा. मी परमात्मा जेथ वशवर्ती तेथ सुर नरांचा केवा किती. परी हा देह न लभे पुढती दुर्लभ प्राप्ती नरदेहा. एकनाथी भागवत ओवी 166 पासून श्लोक 17 अध्याय 20. संसार सागरातून तारणारी मोठी नौकाच असा हा मनुष्य जन्म अकस्मात काकतालीय न्यायाने एखाद्याच वेळी प्राप्त होतो. अव्यंग व विवेकी अशा भक्तांना पैलतीराला नेणारा कुशल नावाडी म्हणजे सद्गुरूच आहे. परमभाग्याने सद्गुरू प्राप्त होऊन देखील अविवेकी लोक विषयांच्या आहारी जाऊन त्यातच रमू पाहतात. परमार्थ म्हातारपणी करावा असा मूढ समज करून सारे आयुष्य व्यर्थ घालवतात. परंतु येथे संत तुकोबाराय सांगतात, घडोघडी काळ वाट याची पाहे अजूनही किती आहे सावकाश. आता तरी हाची उपदेश नका करू नाश आयुष्याचा. संत ज्ञानोबाराय ज्ञानेश्वरीत सांगतात, हारपले न देखिजे तव तयाचा मागून सांडिजे. का तृप्त न होता न लोटीजे भाने जेवी. नाव थडी न पवता न खांडिजे केळी न फळता. का ठेविले न दिसता दीपू जैसा. तैसी आत्मज्ञान विखी जव निश्चिती नाही निकी. तव नोहावे यागादिकी उदासीन. तरी स्वाधिकारानुरूपे तिये यज्ञ दाने तपे. अनुष्ठावींची साक्षेपे अधिके वर. जे चालणे वेगावत जाये तो वेग बैसावयाची होय. तैसा कर्मातिशयो आहे नैष्कर्म्या लागे. ज्ञानेश्वरी ओवी 150 पासून श्लोक 5 अध्याय 18. हरवलेली वस्तू सापडेपर्यंत जसा त्याचा शोध थांबवू नये किंवा तृप्ती होईपर्यंत जसे पुढील भोजन दूर सारू नये. नाव पैलतीराला पोहोचल्याशिवाय किंवा केळी फळे आल्याशिवाय जशी टाकू नये किंवा ठेवलेली वस्तू सापडल्याशिवाय जसा दिवा मालवू नये, त्याचप्रमाणे जोपर्यंत आत्मज्ञानाविषयी ठाम निश्चय झाला नाही तोपर्यंत यागादिकांविषयी उदासीनता धरू नये. तर आपल्या अधिकाराप्रमाणे यथाविधी अधिक दक्षतेने ती यज्ञदान तपे आचरण करावीत. कारण चालणे जसे जलद होईल तसा तो चालण्याचा वेग विश्रांती करिताच कारण होतो. जसे चालण्याचा वेग जलद केला तर विश्रांती स्थान अल्प काळात प्राप्त होते. तेच संत तुकोबाराय सांगतात, गरजा जय जयकार हरी हृदयी धरा. आळस नका करू लहाना सांगतो थोरा. संत रामदास स्वामी म्हणतात, काही धावाधाव करी जव तो आहे काळ धुरी. रामी रामदास म्हणे आता सावध होणे.
नाथ महाराज एक दृष्टांत सांगतात. एक तास उरला खटवांग रायासी, भाग्य दशा कैसी प्राप्त ती झाली. खटवांग नामक एक राजा, त्याला त्याच्या मरणाच्या 1 तास अगोदर त्याचे मरण जवळ आहे हे कळाले. तोच त्याने सावध होऊन हरिनामाचा जप केला आणि त्याचा भाग्योदय झाला. त्यास उत्तम दशा प्राप्त झाली. ऐसे सावध होऊन हरिचरणाला लागावे, अखंड नामस्मरण करावे, असे तळमळीने सांगून नाथबाबा म्हणतात. जन्मा आले ते बाळ, परी वाट पाहे काळ. मूल मृत्यूलोकी जन्माला आल्यापासून कळीकाळ त्याच्या मृत्यूची वाटच पाहत असतो. मग इतरांची काय कथा. म्हणून भक्तीला वेळ वय नसून ती अखंड आणि जलद गतीने चालली पाहिजे. करी ऐसी धावाधावी, चित्त लावी चरणापे, मग तो माझा माय बाप घेईल ताप हरुनी. मोक्षरूपी विसावा लाभण्याकरता अगोदर त्या दिशेकडची वाटचाल जलदरित्या व्हायला हवी. म्हणून संत तुकोबाराय म्हणतात, तुका म्हणे धावा, पुढे आहे पंढरी विसावा. जय हरी.